मला सांग मुकुंद, तुला काय एवढा त्रास होतोय? मी तुझे ते फायनान्सर मित्र जेडी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही आणि आर.के. सरांकडून मदत घेतली म्हणून तुला वाईट वाटतंय का? मोहिनी, सी मोहिनी, मी फोर्स नाही करत आहे तुला, पण मी हे खरंच मनापासून सांगतोय. हे मंगळसूत्र जर मला आवडलं असतं ना, तर मी ते काहीही करून घेतलं असतं. आईसाठी तर नक्कीच. 25th अॅनिव्हर्सरी आहे ना, दिवस स्पेशल आहे ना, मग हे सगळं करायला काय हरकत आहे? तुला सांगू, रिग्रेट नको करू कधीच. म्हणजे पुढे जाऊन हे जेव्हा वाटेल की अरे चान्स होता, पैसे होते, पण आपण गिवअप केला, नको तो विचार केला, अतिविचार केला, त्यात आई रोज तुझ्या डोळ्यासमोर असेल. रोज नव्याने रिग्रेट करण्यापेक्षा थोडासा खर्च करून टाक. आणि काय ना मोहिनी, इमोशन्सची किंमत पैशापेक्षा जास्त असते. फक्त हे आपल्याला उशिरा कळतं, आणि त्यातही त्या इमोशन्स आपल्या जवळच्या माणसाशी जोडलेले असतील तर कधीही काही विचार करायचा नाही. ट्रस्ट मी, टेक इट. हो, पण तरी सुद्धा परवा मी त्यांना आई म्हणून हाक मारली आणि खूप मनापासून मारली. सो त्यांच्यासाठी मला करू दे प्लीज. मग आता माझं ठरलंय की हे मंगळसूत्र मी घेणार आईंसाठी. सर, पण तुम्ही का घेताय? मला एवढंच म्हणायचं. तू काहीच म्हणू नकोस. आता तू काय म्हणते त्याला महत्व नाहीये. मी जे ठरवलंय ते फायनल आहे. ओके, हे मंगळसूत्र मी घेतोय आईंसाठी. पण एवढे पैसे मी तुम्हाला परत कसे करणार? माझं ना पूर्ण लग्नाचं बजेट 4.5 लाख रुपये होतं, तेही मंगळसूत्र पकडून. त्या पहिल्या ऍडचे मला जेवढे मिळणार होते ना, तेवढेच मला खर्च करायचे होते. एक सांगितलं तर विश्वास बसणार नाही तुझा. तुला माहितीये, मी संजय दादांबरोबर पहिली ऍड शूट केली होती. मला किती पैसे मिळाले असतील? किती? 300 रुपये. खरंच? हसतेच काय, खरंच 300 रुपये मिळाले होते. आणि मी जर हा असा विचार करत बसलो असतो मोठी उडी घेण्याआधी, तर आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. मी जर 300 रुपयापासून इथे पोहोचू शकत असेल, तर तुला तर ऍडचे 5 लाख रुपये मिळाले. तू कुठे पोहोचशील याचा विचार कर. कळतंय तुला काय सांगतोय? हो सर, पण यापुढे मी पुन्हा ऍक्टिंगचं काम करणार नाहीये, आणि मेकअपच्या कामात परत इतके पैसे मिळतील की नाही माहित नाही. ऐक, हे हिशोब कसा सेटल करायचा ते बघूया आपण. फार फार तर 4 दिवस राहिलेत, त्यामुळे तू आता फक्त लग्नाच्या तयारीवर फोकस कर. हे बघतो मी. नो डिस्कशन. एक्सक्यूज मी, हे फायनल करा, पेमेंट करतो मी. अरे वा, झाला का मॅडम कन्व्हिन्स? छान छान छान. सुषमा, हे जरा पॅक करा. आर.के. सरांनी एकदा ठरवलं ना म्हणजे ठरवलं. ठरवलं त्यांनीच आहे, मी फक्त थोडासा पुश केलाय. थँक्यू. थँक्यू. काय आता थँक्यू म्हणायचंय मला? डोंट बी सो ऑकवर्ड. आणि इतकं फॉर्मल वागायची गरज नाहीये मोहिनी. हे गिफ्ट दे आईला, आणि त्यांची रिॲक्शन बघ. मी तुला सांगतो, प्राइसलेस आहे. त्याची किंमत नाही करता येऊ शकत. आनंद होईल त्यांना. हे कमाल फिलिंग आहे. पण नाही, मलाच भारी वाटतंय. बघ ना, फिल्मची स्टोरी आहे. एक मुलगी आपल्या आईला तिच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या दिवशी मंगळसूत्र देते. होलसम मोमेंट.
तुला माहिती आहे, हे असे मोमेंट्स ना माझ्या आयुष्यात मी मिस करतो, पण तुला ते करता येणार याचा आनंद आहे. पण ना आता मला तुझ्या बाबांची रिएक्शन बघायची आहे. मंगळसूत्र बघू. निघूया हो. फायनल. चल, थँक्यू. मला सांग मुकुंद, तुला काय एवढा त्रास होतोय? मी तुझे ते फायनान्सर मित्र जेडी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही आणि आर.के. सरांकडून मदत घेतली म्हणून तुला वाईट वाटतंय का? हो, वाटतंय मोहिनी. मी तुला 11 लाख मिळवून देत होतो, तेही तुझ्या हक्काचे 11 लाख. तू स्वतःहून तुझ्या आईसाठी मंगळसूत्र घेऊ शकली असतीस, पण तू काय केलंस? आता गरज नसताना आर.के. सरांकडून उपकार घेतलेस तू. त्याची किती किंमत तुला फेडावी लागते ना काय माहिती. मुकुंद, मला पैशांची गरज आहे असं तुला सांगितलं होतं, पण त्या पैशांच्या बदल्यात मी ऍक्टिंग करायला तयार आहे असं नव्हते बोलले. आणि तुला नीट माहित होतं ना की मी दिला प्रॉमिस केलंय, तरी तू असं वागलास. आणि तुला वाटलंच कसं मी ऍक्टिंग करायला परत तयार होईल? हे बघ, मला मान्य आहे तू जे काही केलंस ते माझ्या चांगल्यासाठीच केलंस, पण तू तू जे काही करत होतास ते माझ्या घरच्यांसाठी चांगलं नाहीये. हे कळतंय का तुला? आणि आणि सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला. आणि तुझे ते फायनान्सर मित्र जेडी त्यांनाही माझ्याकडून सॉरी सांग. चल, मी निघते, घरचे वाट बघत असतील. तुला वाटेत कुठे सोडू का? नाही, नको. बस तुला वाकडी वाट करून यावं लागेल. तू चिडलायस का? मी चिडलोय ना? वा, ग्रेट. बरं, आपण दोघेही चिडलोय. बस, निघायचं आता. जा तू, मी माझं जाईन. बरं, मी निघते. बाय. खूप जॅझी नाही वाटणार? छान दिसेल बॉडी. या मोहिनीचं काय चाललंय ना ते मला काही कळायलाच मार्ग नाही. थँक्यू. 4 दिवसावर लग्न येऊन ठेपलंय. खर्च कसा करायचा आहे, कशावर करायचा आहे, काही कळायला मार्ग नाही. म्हणे थाटामाटात लग्न करायचंय ते. तसं असेल तर मग समोरासमोर बसून 4 गोष्टी बोलाव्यात, सगळं स्पष्टपणे सांगावं, तर ते नाही. तुझा विश्वास नाहीये का तिच्यावर? तसं नाही हो. किती म्हणलं तरी लहान आहे ती अजून. त्यात बिचारी एकटी राबती. समजा काही बोलायचं असेल, कशाची मदत लागणार असेल, कळायला नको का आपल्याला? त्यात तिला मदतीला पण कोणी नकोय. आज सकाळी कुठेतरी बाहेर गेली, कुठे गेली काही माहित नाही. अरे मुकुंद सोबत गेलीये, बोलली ती मला. मुकुंद काहीतरी मदत करणार आहे म्हणे तिला. मुकुंद, मग काल भेटला तू काही बोलला कसा नाही? काय चाललंय हिचं ना, मला आता कळायलाच हवं. कार्तिकी, कार्तिकी बाहेर ये. शालू नको एवढा लोड घेऊ. थांब जरा. कार्तिकी, कार्तिकी. काय आहे? मोहिनीनं काय काय ठरवलंय लग्नाचं? कशाचं काय मला नाही माहिती, मला नको विचारू प्लीज. श्श, 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 श्श. एवढी चिडायला काय झालं?
मी फक्त एवढंच विचारते, मोहिनीनं काय ठरवलंय? लग्नाचा खर्च ती कसा करणार आहे? कोण कोण येणार आहे? म्हणजे किती पाहुणे येणार आहेत? सगळं काय ठरलंय? तुला माहितीये का काही? माझ्याशी बोलायला वेळ कुठे असतो तुझ्या मुलीला? आणि आय डोंट थिंक तिने काय प्लॅन आउट केलंय. हारके पासून वेळ मिळेल तर करेल ना हे सगळं. ते बकवास बंद करा. आरके सोबत नाहीये ती, मुकुंद सोबत बाहेर गेली. हो, मुकुंद बरोबर माय सट. हारके बरोबर गेलीये ती. एक मिनिट, तुला कसं माहितीये? मला नाही, अख्ख्या जगाला माहितीये. हे बघ, म्हणजे आरके सोबत तिचे कोणीतरी पिक्चर्स व्हायरल केले. बघा बघा कसा घट्ट हात धरून उभी आहे ती. आणि खाली कॅप्शन काय लिहिलंय? सुपरस्टार आरके अडकला लग्नाच्या बेडीत. ज्या मुलीसोबत आधी भांडणं केली, मग माफी आणि मग जाहिरातीत काम केलं, त्याच मुलीसोबत आरके लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. आणि आरकेचं खरं आयुष्य सुद्धा त्याच्या कॅरेक्टर सारखं नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे. नेटकरी असेही म्हणतात की भांडण किंवा माफी या सगळ्या घटना आरकेच्या टीमने केलेला PR स्टंट होता. आरकेच्या बायकोला सगळ्यांसमोर हळूहळू आणण्यासाठी ही एक वेल क्राफ्टेड स्ट्रॅटेजी होती. ते काय म्हणतात, सॉफ्ट लॉन्चिंग करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी होती. आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे येणारा काळच सांगेल. आता बोल ना, काय झालं? तुम्ही इथे तुमच्या लग्नाची तयारी करताय आणि तिथे आरके आणि मोहिनीच्या लग्नाचा बस क्रिएट झालाय. कार्तिकी, हे काय आलीच मोहीन? ये बेटा. कुठे गेली होतीस तू? जरा महत्वाचं काम होतं. तू मुकुंद बरोबर गेली होतीस ना? मग ते ज्वेलरीच्या दुकानातून आरके बरोबर कशी काय बाहेर आली? तुला कसं कळलं? अगं मोहिनी, चोरी करायची असेल ना तर ऍटलीस्ट बी स्मार्ट यार. हे असं खुल्या पब्लिक मध्ये करशील ना तर सेन्सेशन क्रिएट होणारच. का तुला तेच हवंय? कार्तिकी, अशी काय जादू केलीयस ग माझ्या आरकेवर? हे बघ, हे फोटोज बघ. व्हॉट्स गोइंग ऑन? तुमच्या दोघात काही दी, काय बोलतेस तू? तुला वाटते तसं काही नाहीये. जर तसं काही नसेल तर कुठला मुलगा एका मुलीला घेऊन ज्वेलरी शॉप मध्ये जातो? कॉफी प्यायला गेले होते तुम्ही तिथे? हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी काही चुकीचं करत नाहीये. हे सगळं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. मी ज्या दुकानात गेले होते ना, त्या दुकानाचे मालक आरके सरांचे मित्र आहेत, म्हणून ते माझ्यासोबत आलेले. मला थोडा डिस्काउंट मिळेल म्हणून, बाकी काही नाही. अगं पण बाळा, काय गरज आहे या सगळ्याची? महागाई किती वाढली बघतीयस ना. आणि शिवाय तुला माहितीये ना, आईला दागिन्यांची आवड नाहीच आहे. म्हणजे मी काय म्हणतोय, जर तुला खर्च करायचा असेल ना तर आईच्या आवडीच्या गोष्टींवर तरी कर ना. काय ग हे पिंकी, बोल ना आता. आता का गप्पा बसलीयस? आई, बाबा, हे बघा, मी दागिने घ्यायला नव्हते गेले. ज्वेलरी शॉप मध्ये काय भाजी घ्यायला गेली होतीस? देख जो है वो बता दे, नाही तर ना माझ्या डोक्याचा भुगा करते ना काही लोक. मी वेळ आले की सगळ्यांना सगळं सांगेन. आई, आरके सरांनी फक्त आपली छोटीशी मदत केली आहे, बाकी काही नाही. आणि सोशल मीडिया वाचून उगाच तुम्ही त्रास करून घेऊ नका. मागच्या वेळेला पण माहिती आहे ना, काही लिहून आलं होतं. आणि त्यांना फक्त व्ह्यूज हवे असतात, म्हणून ते हे सगळं करतात.
आणि त्यात उगाच आपला जीव जळतो. करेक्ट. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ये भी कोई पूछने की बात है, सवालच नाही. पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त तुझ्याविषयी काळजी वाटते इतकंच. मोहिनी देवकर,